युतीच्या सरकारने आतापर्यंत खोटं बोलत 4 वर्ष घालवली। कुठल्याही प्रकारचा विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे नाही। केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करण्याचे धोरण या सरकारने अवलंबले। पण नागरिकांना आता विकास हवा आहे आणि या मुद्द्यावरच आज मावळ लोकसभेचे महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या कर्जतमधील प्रचाराची सुरुवात केली। मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कर्जत तालुक्यातील संवाद सभेला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। या संवाद सभेला आमदार सुरेश लाड, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रवीण पाटील, काँग्रेसचे अरविंद पाटील, नारायण डामसे, अशोक भोपतराव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। सभेदरम्यान एका कार्यकर्त्याने पनवेल भीमाशंकर हा रस्ता केंद्राच्या उदासीनतेमुळे रखडला असल्याचा प्रश्न उपस्थित केला। त्यावर पार्थ पवार यांनी हा रस्ता 2 महिन्यात पूर्ण कार्यान्वित होईल असे ठोस उत्तर त्यांनी दिले। नक्कीच पुढच्या 2 महिन्यानंतर आम्ही जोरवरती लावायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला अपडेट्स पण देत नाही। कारण काय, जेव्हा मी तिथं वरती बसून प्रश्न मांडताना मला एक आवडतं की या लोकांचे प्रश्न आहेत त्यांना ऍक्च्युअली दाखवायला की किती आपण तिथं प्रयत्न करतो आणि काम करतोय। तर आपण नक्कीच एकत्र मिळून जोर लावून आपण हे काम करायचा प्रयत्न करू। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी आपल्या भाषणात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या शिक्षणाचा मुद्दा घेऊन त्यांच्यावर टीका केली। आपला उमेदवार हा पदवीधर आहे, त्यामुळे संसदेत चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलून आपले प्रश्न सोडवू शकतील असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला। पार्थ पवार यांच्या कर्जत तालुक्यातील संवाद सभेची सुरुवात कडाव येथील श्री गणेश मंदिरात जाऊन त्यांनी गणेशाचे दर्शन घेऊन केली। आज त्यांनी कर्जत तालुक्यातील कडाव, उमरोली, नेरळ, कशेळे, कळंब आणि खांडपे या ठिकाणी जाऊन संवाद सभा घेतल्या। या संवाद सभेला राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते विविध ठिकाणी झालेल्या प्रचार सभांना उपस्थित होते। रायगड माझासाठी अजय गायकवाड, कर्जत। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।